आंबा डाळ माझा प्रचंड वीक पॉइंट आहे, प्रचंड वीक पॉइंट आहे. खायचं माहिती आहे, बनवायचं कसं ते मला अजूनही माहीत नाही आहे, म्हणून तर मी मावशीने इथे बोलवलेलं आहे ना. ओके, आंबा डाळ कशी बनवायची आणि मला पहिलं साहित्य सांगा, त्याचं काय काय आहे. साहित्य इथे 5-6 तास भिजवून वाटलेली चण्याची डाळ, ओके, किसलेली कच्ची कैरी, ओके, मिरचीची पेस्ट, सुक्या मिरच्या, कोथिंबीर, मोहरी, हळद, मीठ, हिंग आणि साखर. ही नक्की कैरी आहे? हो. काय मला असं आहे, आय एम अ टेस्टर. फर्स्ट क्लास आहे, कैरी आहे, ॲग्रेड. ही नुसती मिरची आहे ना ठेचलेली, त्यात काय बाकी काही नाही, फक्त मिरचीची, नाही हिरवी मिरची आहे. साहित्य बघितलेलं आहे. आता कृती काय करायची? कृती पहिले हे तेल, पहिले आपण फोडणी तयार करून घेऊ, कारण याला गार फोडणी घालतात. बरं, त्यामुळे पहिली फोडणी तयार करून बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपलं हे मिक्सिंग होईल. ओके, मोहरी घालू? हो. आता हिंग, हळद आणि 2-3 त्या सुक्या मिरच्या. त्याची टेस्ट पण वरतून त्या मिरचीचा वास जो येतो, सुवास, तो छान येतो डाळीला. आता हे झालं आपलं. आता हे होईल, थंड होईल. आता इथे काय करायचं? आता डाळ प्रथम ह्याच्यात बाउलमध्ये काढायची, मोठ्या बाउलमध्ये काढू. ओके, हे आंबे डाळचं हे चालू असताना पॅरल अजून एक इथे पदार्थ चालू होतो, तो हा. कापलेली कैरी घ्यावी, ती अशी बारीक घ्यावी, हातावर थोडंसं मीठ घ्यावं, ती कैरी ह्याच्यात अशी बुडवावी आणि अशी खावी. ओके, आता हे तुम्ही कैरी आणि ती वाटलेली डाळ तुम्ही एकत्र केलेली केली. त्यानंतर ही मिरचीची पेस्ट घातली त्याच्यात आवडीप्रमाणे, जसं आपल्याला तिखट हवं त्याप्रमाणे घालायचं. मीठ घातलं थोडं, हे सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे. साखर किंचित, फक्त चवीला. थोडी जास्ती झाली ना तर त्या आंबे डाळीचा जे आंबटपणा थोडा जो लागतो आपल्याला, तो नाहीसा होईल. म्हणून आपण मग नुसती कैरी तुम्ही अशी किती खाल्लीत ना तर त्याची मजा नाही येणार. कोथिंबीर घालू आज, आणि वरून सुद्धा नंतर घालू. तुम्ही काय बघताय? तुम्ही इथे बघा, इथे बघू नका. आपली फोडणी सुद्धा थंड झाली. बऱ्यापैकी आपण याच्यावर घालूया. काय बात आहे. झाली झाली. किती वेळ लागतो तुम्हाला लिहायला? लिहून घ्या पटकन, साहित्य आणि कृती. आंब्याची डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाटलेली चणा डाळ, आंब्याचा किस, मिरचीचे तुकडे, लाल सुक्या मिरच्या, कोथिंबीर, मोहरी, हळद, हिंग, साखर आणि मीठ. कृती: प्रथम तेलामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी करावी आणि फोडणी थंड करून घ्यावी. एका बाउलमध्ये वाटलेली चणा डाळ घेऊन त्यामध्ये कैरीचा किस, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर आणि फोडणी घालून आंबा डाळ एकजीव करून घ्यावी.